आणि धारावीमध्ये इतक्या मोठ्या उत्साहामध्ये ती साजरी केली जाते, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? साहजिकच धारावी परिसरातली जी माणसं आहेत किंवा आपल्या देशभरातली जी माणसं आहेत, या माणसाने अन्याय अत्याचार सगळे सहन केलेले आहेत आणि हे अन्याय अत्याचार मोडून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं केलं, त्यांच्या संघर्षाने केलं आणि म्हणून ही सगळी कृतज्ञ आहेत, ही सगळी माणसं त्यांच्या विचाराच्या सोबत आहेत. आज त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या दिवशी ही सर्व माणसं त्यांच्या चरणावर आपलं कृतज्ञता व्यक्त करतायत की बाबासाहेब आज तुम्ही जर नसता तर आम्हाला हे दिवस बघायला मिळाले नसते. आणि खरोखर ही वस्तुस्थिती आहे, बाबासाहेब जर नसते तर मागासवर्गीय समाजातल्या लोकांना अजूनही चांगल्या प्रकारचं जीवन जगता आलं नसतं. आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या निमित्तानं सगळी माणसं रस्त्यावर आलेली आहेत. याचं कारण ती बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांना सांगतायत ते आजच्या दिवशी, बाबासाहेब तुमच्या विचारापासून पुढारी ढळले असतील, आणखी कोणी दूर गेले असतील, पण सामान्य जनता ही अखेरपर्यंत बाबासाहेब तुमच्या चरणावर राहील, तुमच्या विचारधारेबरोबर राहील, तेच ही माणसं सांगतायत. इथं पुढाऱ्याला फार किंमत नाहीये. तर म्हणून जरी एवढा जरी विचार या सामान्य जनतेने जगला जपला तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपण पुढे घेऊन जातोय असा त्याचा अर्थ आहे. भारतीय संविधान उघडून फेकण्याची इच्छा व्यक्त करणारे संविधान विरोधी सरकार सत्तेवर आहे, अशा वेळी या जयंतीचं काय महत्व आहे? निश्चितपणे जर संविधानाला जो धोका निर्माण झालेला आहे, जो सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला न्याय देणारं जे संविधान आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी लिहिलं, त्या संविधानाला जो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका लक्षात घेता माणसाने फार मोठी जागृती होणं फार मोठी, कारण त्यांनी आता कबूल केलेलं आहे अनंत हेगडे नावाच्या त्यांच्या खासदाराने, कारण ते मोदीच्या बरोबर असायचे नेहमी, आणि त्यांनी कबूल केलेलं आहे की आम्हाला आता 400 पार जर झाले तर आम्हाला आमच्या मनासारखं वागता येईल आणि आम्हाला संविधान बदलायचं आहे, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळं आता धारावीकरांची नव्हे, या सगळ्या विचारधारेचं समर्थन करणाऱ्या आपल्या सगळ्यांची, देशभरातल्या अन्याय अत्याचार सहन केलेल्या सगळ्या लोकांची फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे. सर्वांनी सावध राहिलं पाहिजे, एकजुटीने राहिलं पाहिजे आणि हा जो यांचा मनोवाद परत आणण्याचा जो विचार आहे तो आपण सर्वांनी उकडून टिपेकला पाहिजे, त्याला मजबूत ताकदीने रोखलं पाहिजे. आज अनेक आंबेडकरी चळवळीतले पक्ष आणि संघटना या भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराच्या नादी लागलेले आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार भारतीय संविधान मोडून तोडून टाकण्याची गोष्ट करतो आणि दुसरीकडे आंबेडकरी संघटना आणि पक्ष त्यांच्या वरचढीला जातात. तर अशा वेळी आजच्या या 133व्या आंबेडकर जयंतीच्या औचित्यानं तुम्ही काय सांगू शकाल? मी भारतीय जनतेला एकच सांगेल की हा आरपारची लढाई चालू आहे, त्यामुळे भाजपा विरुद्ध जनता असा आता संघर्ष सुरू झालेला आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान अबाधित ठेवायचं असेल तर यांचं जे 400च्या पार आहे ना, त्यांना 40 मध्येच स्टॉप करायला पाहिजे, रोखलं पाहिजे आणि यांची अवकात दाखवून दिली पाहिजे. आज जनतेमध्ये एक आक्रोश आहे. बाबासाहेबांच्या जयंतीला सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. त्याच पद्धतीने इलेक्शनमध्ये पण तुम्हाला हाच रिझल्ट दिसेल. आपण आंबेडकरी चळवळीच्या मध्ये अनेक वर्ष काम करता आणि आज जे तुम्ही पाहतायत की आंबेडकरी चळवळीचे अनेक गट, अनेक पक्ष, अनेक संघटना या ज्या संघ परिवाराबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर युती आघाडी करताना त्यांच्याबरोबर साठोलोट करताना दिसतात. अशा वेळी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं?
बीजेपीने ही रणनीती बीजेपीची आहे. त्यांनी पूर्ण आंबेडकरी चळवळीला तहस नहस करून ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे इतर पक्षालाही ती संपवत आहे आणि हेच त्यांचा मुख्य उद्देश आहे की त्यांना विरोधक नको आहे आणि विरोधक नसल्यामुळे त्यांचं काम सोपं होणार आहे. त्यामुळे चळवळीतल्या लोकांनी हा चांगला विचार करून संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. आज या ठिकाणी आंबेडकरी जयंतीच्या निमित्तानं हजारो महिला या ठिकाणी रस्त्यावर उतरला आहेत, आनंद उत्सव करतायत. तर एवढ्या मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी जमतात, त्याचं कारण काय आहे? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून स्त्रियांना समानतेचा अधिकार दिलेला आहे, स्वातंत्र्य दिलेलं आणि ते स्वातंत्र्य आम्ही उपभोगतो आहोत. तुम्हाला काय वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या जीवनामध्ये असा काय मोठा बदल केला? खूपच मोठा बदल दिला स्त्रियांसाठी ना, खूपच मोठा बदल दिला. आम्हाला खूप मोठं स्वातंत्र्य दिलं बाबासाहेबांमुळे. आज आम्ही इथे आहोत रात्रीचं. बीजेपी हटाओ देश बचाओ, बीजेपी हटाओ देश बचाओ. ताई बीजेपी हटाओ, बीजेपी हटाओ, भाजपा हटाओ, भाजपा हटाओ. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय शिवाजी जय भीम, जय भीम, जय भीम, जय सावित्री जय भीम, जय भीम, जय भीम, जय रमाई जय भीम, जय भीम, जय भीम, जय आंबेडकर जय भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम. जय भीम, जय भीम. पूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आज इतक्या मोठ्या संख्येनं एखादा सण असल्याप्रमाणे आपण या ठिकाणी आलेला आहात, नाचता आहात, गाता आहात. एवढा उत्साह एवढा कशामुळे आहे? आपल्याला बघा, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय आणि बाबासाहेबांमुळे आपण जगतोय. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, संविधानावर हे सगळे आणि सगळेजण त्याच्यावर नाचतात. रमाईने फाटकी साडी घालून हे केली तर आज महिला साड्या चोळ्या पैठण्या घालून फिरतात. नाही तर आम्ही त्याच्यावर मोठं आहे. बाबासाहेबाचा आमच्यावर लय उपकार आहे. थँक्यू.